सरपंचांना मिळाली आहे आपल्या गावातील समस्या मांडण्याची संधी. चला बघूया त्यासाठी ते काय काय तयारी करतायत तेच पाहण्यासाठी मंचावर स्वागत करूया आपल्या समस्त इरसाल गावकऱ्यांना. बारक्या ताप इलो ना म्हणून या वर्षी थोडंच फराळ केलंय. बरं सांगितलं. बारक्याच्या तव्यावरती फराळची हे केलं का? बारक्याने हे केलंय, बारक्याने हे केलंय, बारक्याला ताप आलाय म्हणून कमी फराळ केलाय. किती गोंधळ. कमी करा जरा. तुम्ही पण कमी करा. मास्तरांनो काय नाही तुमका आमच्या घरचो फराळ मिळालो की नाही? बारक्याच्या पप्पांका सवय आहे ना, वाटेत बाटली उघडतात की फराळाचं चकनो करतात म्हणून आपला विचारला. छान. बारक्यासारख्या मास्तर पण तापल्यो. सणासुदीचे दिवस आहेत, किती गोंधळ करताय. तुम्ही पण तोंड जरा नीट करा. सणासुदीच्या दिवशी वाकडं का करता? बर हा, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तरनु तुम्हाला पण शुभेच्छा. बरोबराटी जाओ. शुभेच्छा तुम्हाला. हॅपी बर्थडे. तर या गावचा सरपंच म्हणजे प्रथम नागरिक म्हणून प्रथम तुम्हाला दिवाळीचे मेनी मेनी हॅपी. काय करायचं या माणसाचं मला कधी कधी कळतच नाही. यांच्या वाट्याचं ऑक्सिजन 3 दिवस बंद केलं पाहिजे. मेनी मेनी हॅपी म्हणाले आणि प्रथम शुभेच्छा देत म्हणाले शेवटी. अरे असं नसतं सरपंच, सगळ्यात शेवटी देताय तुम्ही शुभेच्छा. मी कोण ऐकत नव्हतं. मी शांत राहा जरा, शांत राहा. कुणीच ऐकणार नाहीये. ज्याच्यासाठी जमलोय ते सुरू करूया का? महत्वाची चर्चा आहे आज. काय झालेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या गावच्या सरपंचांना फराळाचं आमंत्रण दिलेलं आहे. नाही चांगली बाब आहे, चांगली बाब आहे. हा पण ही खरं तर औपचारिक पण तशीच अनौपचारिक भेट आहे. त्यांनी कशासाठी बोलवलंय? फराळ खायला बोलवलंय का? तर नाही. खरं तर त्यांना हे जाणून घ्यायचं आहे की अनेक गावांमध्ये काय समस्या आहेत, तिथे तिथल्या सरपंचांनी ज्या काही योजना राबवल्या आहेत त्या व्यवस्थित सुरू आहेत का, किंवा आणखीन काही नवीन योजना आपल्याला गावात आणण्याची आवश्यकता आहे का, त्यासाठी त्यांना एक भेटीगाठी करायच्या आहेत म्हणून त्यांनी त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. तर मी सरपंचांना काय म्हणालो की आपण आधी सगळ्या ग्रामस्थांना इथे बोलावू आणि त्यांना विचारू की गावात काही समस्या आहेत का, तुमच्या मनात काही समस्या आहेत का, तर त्या आम्हाला इथे सांगा, म्हणजे त्यांच्या समोर त्या मांडता येतील. तेवढं आहे. पण मास्तरांनो मी काय म्हणतो, गावच्या समस्या मांडायला गावच्या समस्येलाच पाठवायचं, हे तुम्हाला पटतंय का? आधी मास्तरांनो या वसाड्या चिकूला 5 मिनिटं माझ्याकडे द्या. सगळ्या बिया ह्याच्या बाहेर काढून टाकतो. नाही बिया बाहेर काढल्यानंतर माझं नावात सरपंच नाही ठेवणार. तुमचं नाव सरपंच नाही, पदवी सरपंच आहे. नाही ऐका ऐका, प्रत्येक गोष्ट हिंसेनेच करायला हवी का? नाही की नाही? लोकशाही आहे की नाही आपल्याकडे? मग विचारांनीच उत्तर द्या. हा तर मी काय म्हणत होतो, हा तर त्या तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे, तर कोणाच्या काही समस्या असतील तर त्याच्याबद्दल आपण आज बोलण्याबद्दल भेटलेलो आहोत. हा म्हणजे ऍक्च्युली काय समस्या मी मांडायला जातोय हो, पण सगळे हे भलतच बोलतात, त्याला मी तरी काय करू? काय भलतच बोलतायत? बरोबर बोलतोय. मला असं वाटतंय बघा, हे आपले सरपंच आहेत ना, महत्वाचा म्हणा किंवा काही समस्या मांडणारच नाही. मला सांगतो 6 मतांनी घात केला म्हणून, नाहीतर सडेतोड उत्तर देणारा सरपंच ह्या गावाला कधीच मिळाला असता. म्हणजे कोण? मी स्वतः. कंचातलं बोलतात हे जल्लतवाण तुमचं वासड्यानो. काय गावातली सगळी मला माहिती आहे, गावातली सगळी मला माहिती आहे. काय हवं गावाला, काय नको ते सगळं मला माहिती आहे. उगाच मी सरपंच झालेलो आहे. नाही मास्तर, हे बरोबर बोलतायत. सांग त्यांना, हे उगाच सरपंच नाही झाले, ते सरपंच झाल्यावर आपल्याला कळलं ते उगाचच झाले. त्याच्यामुळे काय मारू? थांब रे बने. तुम्ही किती नकार दिला, किती नकार घंटा वाजवली, किती म्हटलात की सरपंचांना नाही पाठवायचं जिल्हाधिकाऱ्यांकडे, त्यांना का बरं पाठवायचं, तरीही तेच जाणार. कारण आपण त्यांना निवडून दिलेलं आहे लोकशाहीच्या मार्गाने. कळलं? हा एक प्रोटोकॉल आहे, तेच जाणार ना. मास्तरांनो पम्या अशी भुवई वर केली म्हणजे महत्वाचंच बोलणार आहे असं नसतं. नीट व्यवस्थित विचार. नाही what I think, मास्तरांनो. Yeah, tell me what you exactly think so that I can understand the gravity of the situation. Tell me.
पुढचं मराठीत बोलूया मास्तरांनो. शाबास. काय आहे तुम्ही ते प्रोटोकॉल्स वगैरे बोलताय ना, तर ते मान्य आहे, चला प्रोटोकॉल वगैरे मान्य आहे, पण ह्यांना त्या अधिकाऱ्यासमोर पाठवणं जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. का बरं? सांगतो मी. गेल्या वेळी मी ह्यांच्यावर त्या मीटिंगला गेलो होतो. तो अधिकारी सगळ्यांशी बोलत होता. तो अधिकारी प्रत्येकाला विचारत होता, तुमच्याकडे काय समस्या आहे, तुमच्याकडे काय समस्या आहे, तुमच्याकडे काय समस्या आहे. तेव्हा तो अधिकारी ह्यांच्याकडे आला आणि ह्यांना विचारलं, तुमच्या गावात ती पाण्याची जी काय समस्या आहे त्याच्याबद्दल सांगा. तेव्हा हे त्या अधिकाऱ्याला कसे गावले माहिती आहे? क्रीम बिस्किट मधले क्रीम चाटत होते असे. काय इज्जत राहिली सांगा गावाची आपल्या? तिकडे तो अधिकारी ह्यांना चाटऱ्या सरपंच म्हणून ओळखतो. सांगा आता. इज्जत घालवली काय तर काय हा माणूसच काय काय क्रीम मला आवडते ना. क्रीम आवडते म्हणून काय चाटत बसाल? हा? अहो 2 वर्षापूर्वीचा वेगळा घोळ घातला होता यांनी, माहितीये काय? काय? मग त्या मीटिंगचे ठसे ते यांच्या मांडीवर आहेत. कसले? हा? अहो सगळे जण बघताय त्यांच्याकडे, गरमागरम अनारसे खिशात ठेवल्यानी. हा? जी काय खसखस चिकटले मांडीला 8 दिवस काढवते सुरीनं. हा? मांडी काढलेली असती या माणसानं खुलाया. नाही काही झालंय ऍक्च्युली काय आहे की आम्हाला फराळासाठी बोलवलं होतं. माझ्या समोर फराळ ठेवला. अनारस मला जास्त आवडतात. मी अनारस उचलत हात भाजला. अरे काय करतो मग किती टाकला. त्याच्यामुळे ते सगळं असं अहो झालं. ताटात आलेलं सगळं संपवलं पाहिजे असं काय नाही, थोडं बाकी ठेवलं तरी चालतं. माझ्या समोर आले म्हणजे माझंच असणार ना, म्हणून आपलं मी घेतलं ना रे. हे काय नाही झालं, निर्लज्जपणा करता तुम्ही. निर्लज्जपणा. निर्लज्ज आहात तुम्ही एक नंबरचे. काय? हे काय फालतूगिरी आहे? फालतूगिरी काय? सगळेच मला बोलतात ते काय नाही, मी चाललो. बसा 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 सरपंच बसा. ऐका माझं एक पत्र लिहिलेलं आहे आम्ही, जेव्हा आमच्या सगळ्यांच्या सह्या आहेत त्या तेवढं नेऊन फक्त जिल्हा अधिकाऱ्याला द्या. बाकीच ती काय ती बघून घेतील. कसलं पत्र आहे? काय नाही फार विशेष नाही काय, म्हणजे पत्रात एवढं लिहिलेलं आहे आम्ही बाबा आमची घोर चूक झाली, असा सरपंच आम्ही निवडून दिलेला आहे, पुन्हा असं काय होणार नाही, आता एवढ्या वेळेस सांभाळून घ्या, आपलं पुढच्या निवडणुकीला बघू. आणि तुझं वसाडे म्हणजे माझीच बदनामी असलेलं पत्र मी नेऊन देतो जिल्हाधिकाऱ्याला. त्याला काय होतं? मला काय होतं म्हणजे काय? काय मग काय? तुम्ही लाच सोडले आम्ही सोडायला काय प्रॉब्लेम आहे? नाही असं बोलणं योग्य नाहीये चिकू. सरपंच तुमच्या लक्षात येत आहे का, सगळेजण तुमच्या कर्तृत्वावर शंका घेत आहेत. हीच वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची. तुमच्यातली चुणूक आत्ता दाखवा. मी एकटा टुणूक दाखवू? भोपळ्यातली म्हातारी हात टुणूक दाखवायला. चुणूक चुणूक. आता ह्याच्यात माझी काय चुणूक आहे? काय चुणूक आहे? काय तुम्ही फालतूगिरी लावली सगळ्यांनी? सरपंच चुणूक म्हणजे स्पार्क, चूक म्हणजे तुम्ही. मास्तर मी थांबा जरा, इथनं चप्पल फेकून मारू काय माणसं? सावत्या नाही, लोकशाहीत आहोत आपण. लोकनियुक्त अधिकारी आहेत ते. हे करून चालणार नाही, कळलं ना? तुमचा द्वेष तुमच्यापर्यंत कुठल्याही थराला जाऊ नका. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण सगळे प्रश्न अहिंसेच्या मार्गाने सोडवायचे. 80च्या मार्गाने आपण का जायचंय? काय गरज आहे आपल्याला? अजिबात नाही जायचं. मार मार सावत्या, मार. ते सगळं सोडा सरपंच. मला फक्त इतकं सांगा, जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन तुम्ही समस्या म्हणून काय मांडणार आहात, वर्तमानात आपण काय करणार आहोत, भविष्यात आपल्या काय तरतुदी असणार आहेत, आपण गावच्या भल्यासाठी काय करायचं हे ठरलंय का तुमचं? म्हणजे काय असं काय करताय? मी जाऊन समस्या मांडणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे. सगळ्यात पहिला आमच्या गावामध्ये गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तुम्ही ब्युटी पार्लरचं दुकान उघडा. काय? गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ब्युटी पार्लरचं दुकान उघडा. का? कारण माझ्या मेमणीने ब्युटी पार्लरचा कोर्स केलाय, तिला नोकरी पण मिळेल ना, आणि तिकडे जाऊन मी उद्घाटन पण करणार आहे. म्हणजे जाम भारी वाटेल नाही काय? तुम्ही उद्घाटन करावं म्हणून तुम्हाला निवडून नाही दिलेलं आहे? अरे त्याच्यासाठीच मी आलोय ना. नाही, लोकनियुक्त अधिकारी लोकांची कामं करण्यासाठी असतो, प्रचार करण्यासाठी नसतो सरपंच. हा, महत्वाच्या कामांबद्दल विचारा त्यांना. दुसरी माझी कंप्लेंट आहे. काय? माझा अपघात झालाय. काय झालं? त्याची तक्रार मी करणार आहे. अपघात झाला का? माझा अपघात झालेला आहे. कधी? हे झालं एकदा वाचलं? प्रचार सभेमध्ये मी भाषण करत होतो. भाषण करून झाल्यानंतर मी खाली बसलो. खाली बसल्यानंतर मला कधी टोचलं, काही लागला. बघतो तर पेन्सिल माग, आणि ती पेन्सिल सुद्धा त्याची पुढची टोक तुटली होती. पुढचे 3 दिवस कोणतरी रेगोट्या मारत होते माझ्या लेंगाला, असं मला वाटत होतं. ह्या रेगोट्या कुणी मारतात माझ्या लेंगाला, त्याला शोधून काढायला पाहिजे. ही फालतूगिरी कुणी केली, हे कांड कुणी केलंय, त्याच्यासाठी तुम्ही ते SIT ची स्थापना करा पहिली. सरपंच बरे आहात ना? शिसे पेन्सिल गायब झाली आणि कोणीतरी रेगोट्या मारताय मागून, याच्यासाठी SIT स्थापन करणार आहात? मोक्ष लागलाच पाहिजे याचा. काही गरज नाही याचा सोक्ष लागण्याची. मास्तरांनो मी काय म्हणतो, एखादी चांगली भिंत बघून हा आपटी बाहेर कायमचा फोडून टाकूया काय? वसाऱ्याला कोपऱ्यात घेऊन मारू काय मी? सरपंच बरोबर बोलतोय तो. पद्धत चुकीची असेल तरी तळमळ योग्य आहे त्याची. सांगा त्यांना. SIT कशासाठी स्थापन करतात?
महाभयंकर गुन्ह्यांसाठी, उकल न झालेल्या प्रकरणांसाठी आणि घोटाळ्यांच्या चौकशींसाठी SIT बसवली जाते. त्याच्यासाठी हा, महत्वाच्या कामांसाठी बसवायची SIT आणि ती बसवलीच पाहिजे. कळतंय तुम्हाला? आता बाकी सगळं नका सांगू सरपंच, एवढंच मला सांगा की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर काय समस्या मांडणार आहात गावच्या? मास्तरांनो, काय? मी सांगू काय? हा, मास्तरांनो, आता जो पूर झालो ना, तर शेतकऱ्यांचं जा काय नुकसान झालेला हा ना, त्याच्याविषयी आपण बोललो पाहिजे तोय सर. कसा हा शेतकरी जगलो तर आपण जगू, काय बोलता? अगदी बरोबर. मी काय म्हणतो, या गावचा जुना माणूस म्हणून मी बोलतो. बोला बोला. आपल्या गावात एखादा हुशार कर्तबगार आणि संवेदनशील माणूस पाहिजे सरपंच म्हणून. या माणसाचा काय उपयोग नाहीये का? हा सुधारणा करणार काय मला सांगा? नाही करणार. मला सांगा काय सुधारणा केलेत हो तुम्ही? पाणी नाही, लाईट नाही, गटार नाही. बरोबर. ग्रामपंचायत जे दिवं भेटले तर सगळं ह्यांनी कंपाऊंड मध्ये लावलेले आहेत. काय सुधारणा केले हो तुम्ही? पंचायतला बोलतोस तू वाछड्या, मला सांगतोस तू. मी गावाचं भले केलं, सगळ्यात पहिला संडास मी आणलेला आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही काय बसत नव्हतं का? आम्हाला होत नव्हता? आता काय? साडी पडली. चूक तुमची आहे का नाही? चूक तुम्ही मान्य करा सरपंचानो. असं असेल तर मग माझी चूक नाही, ही मास्तरांची चूक आहे. त्याच्यामुळे गावामध्ये पाऊस पडलेला आहे. माझ्यामुळे गावात पाऊस पडतो म्हणजे? अहो, मग शाळेच्या माध्यमातून जिकडे तिकडे या लोकांनी झाडं लावलेली आहे. या शाळेत झाडं लावा, त्या शाळेत झाडं, इतकी झाडं लावलीत की सगळीकडे पाऊस पडलेला आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याची आणि माफी मागायला पाहिजे. कमाल. मूर्ख आहात का तुम्ही सरपंच? मी माझ्यामुळे नाही झालंय काही, मग? अतिवृष्टीमुळे होतंय आणि ही अतिवृष्टी ग्लोबल वॉर्मिंग मुळे आहे. मग टाका त्याला, त्या गोपाल वार्मिंगला आत टाका. गोपाल वारंग अशा नावाचा माणूस वाटतोय तुम्हाला हा? ग्लोबल वॉर्मिंग ही अशी गोष्ट आहे जी या जन्मात नाही कळणार तुम्हाला. कोण नाही? गप्पा बसा. उगाच मला काहीतरी बोलायचं म्हणून बोलता तुम्ही. शांत राहा जरा. 2 मिनिटं त्यांना झाडावर बसवा. काय ते काय? काय ते एखादी चांगली दांडी लावा आणि ती गुलाबी कुल्फी विकून टाका कुठे. रे हे काय आपलं काय माझ्याकडे द्या. थांबा रे, थांबा, खरेच थांबा. नाही, पण मी काय म्हणतो, हे सगळं जे झालेलं आहे ते आपल्या गावात झालेलंच नाही ना. तर मला सांगा, ही अतिवृष्टी आणि पूर आपल्या गावात झालेला आहे काय? बाजूच्या गावात झाल्या, शेजारच्या गावात झाल्या. आपण कशाला टेन्शन घ्यायचं? तिकडचं सरपंच टेन्शन घेईल, आपण काय बघायचं याच्यात? चुकीचं बोलू नका आता. सरपंच आधीच सांगतोय, आज आपल्या गावात झाला नाही हा म्हणून काय आला, आपण त्यांना मदत करू नको. उद्या आपल्या रे येईल तर पण येऊक नको आपणाक मदत करू. तमुक है तो तमुक किती दिवस असं करतला. आपण भारतीय नागरिक, आपला कर्तव्य म्हणून आपण मदत करू. कोई कळला ना? बरोबर. तर मदत गेली पाहिजे. अगदी 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 मला हे पटलेलंच आहे कोको. आणि मी तुला ग्वाही देतो, खात्री देतो की आपण मदत करणार आहोत. आपण मदत कार्य, अन्नधान्य आणि मनुष्यबळ सुद्धा पाठवणार आहोत. मनुष्यबळच पाठवायचे ना. हो. एवढं तरणबणगडे आहेत कशाला? बरोबर. एवढं तरणबणगडे, मोरे आहेत, चिक्की आहे, बनी आहे, मी आहे, पामी आहे. आम्ही सगळी जाऊ तिकडं. शाळा बिळाची काय पडल्या त्या नाही, किंवा शेतकऱ्यांची घरं तुटले ती फुटले ती आम्ही स्वतः बांधाय घेऊ तिथं. आम्ही जाऊ. आणि मोकळं नाही जाणार हात हलवीत. सगळं बरोबर धान्य बिन्य घेऊन जाणार. ज्वारी येणार, गहून येणार, तांदूळ येणार, पाकिटं तयार करा, पाकिटं. पाकिटं तयार करणार, सगळं घेऊन जाणार तिकडं. करणार पण आम्ही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मला पटलेलं आहे. सगळी पाकिटं तयार करा आणि त्या पाकिटावरती माझा फोटो लावा, म्हणजे त्यांना कळल की कुणाकडनं बाबा ही मदत आलेली आहे, सरपंचाकडनं. अजून काय आयडिया आहे काय डोक्यात? काय ते सांगतात पाकिटं फोटो लावायचं? नाही, म्हणजे कसं माहितीये काय, की तुम्ही तिथं गेल्यानंतर ही सगळी तरण बांध T-शर्ट घालून जायचं. कारण तुम्ही तिकडची शाला बांधणार, तिकडची घरं बांधणार, तिकडची देवलं बांधणार. तर तुम्ही काय करायचं, पुढच्या बाजूला म्हणजे पोटाच्या इकडं तुम्ही माझा फोटो लावायचा, सांगायचं काळजी करू नका, आणि मागं पाठीवर एक माझा फोटो लावायचा, काळजी नसावी. असं 1-2 फोटो मागं फोटो लावायचा, कळलं बाबा ही कुणाची मदत आली, कुठल्या सरपंचाकडनं आली. तर आपल्या नाही, चांगली आयडिया चांगली आहे. मला ह्याच्या पुढे जाऊन काहीतरी सांगावं असं वाटतंय. मला काय वाटतं, जे खावाची आपण काय पाकिटं पाठवणार आहेत ना, एका पाकिटाला ह्यांना डायरेक्ट बांधूया आणि पाठवून देऊया. काय म्हणजे कसं त्यांना सरपंच 3D मध्ये दिसेल, डायरेक्टच कळेल की कोण पाठवतंय. आणि मध्ये जर एखादा वेल मिळालाच आपल्याला तर ते पाकिट आपण नदीत टाकूया, म्हणजे मगरी पण खातील. कसं आहे, एक सरभरीत सरपंच मगरीन खाल्ला म्हणून GDP काय खाली येणार नाही. काय एवढं टेन्शन? चिकू बोलतोय वासर तू. बरोबर बोलतोय तो. सरपंच
कीव येते तुमच्या बुद्धीची मला. काय झालं? नाहीतर काय? अहो आपली संस्कृती काय सांगते, कुणाला मदत केली, काही देणगी दिली तर या हाताचं त्या हाताला कळता कामा नये. आणि तुम्हाला मारायला मार्केटिंग करायचंय. एकदम काही झालं ना? एकदम काय झालं कळतंय का तुम्हाला? काय किती महत्वाचा विषय, किती संवेदनशील विषय, याच्याबद्दल तुम्हाला काही जाणीव आहे का? अरे पण त्यांना कळायला पाहिजे ना. आपण काही गरज नाहीये कोणाला काही कळायची. आपण मदत करतोय, उपकार नाही करत आहे हे लक्षात घ्या. आणि मदत अशीच केली जाते. मुळात संवेदना संपल्यात का आपल्यातल्या? हे जगाला कळायला हवं आता. आपले शेतकरी बांधव इतक्या गंभीर परिस्थितीत असताना, इतक्या कठीण प्रसंगात असताना हे असं फ्रायडे सॅटरडे संडे कल्चर आणि मौज मस्ती करणे योग्य आहे का? आपण जराही संवेदनशील राहिलो नाही आहोत का? हा, शहरात म्हणा किंवा गावात म्हणा, छोट्या छोट्या गोष्टींसाठी, छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी, समस्यांसाठी आपण किती प्रतिक्रियावादी असतो. आपण पटकन कशाबद्दल तरी काही ना काहीतरी रिॲक्ट होत असतो. आपण सांगत असतो की हे चुकतंय, हे अयोग्य आहे, आम्हाला हे पटलेलं नाही आहे. पण या शेतकरी बांधवांसाठी कोण उभं राहणार आहे? आपणच उभं राहावं लागणार ना. अहो पोशिंदा आहे तो आपला. आपण त्यांना मदत नाही करणार तर कोण करणार मला सांगा. आता सण आले म्हणून आपण सगळे फराळ वाटतोय, फराळ खातोय, दिवाळीची शॉपिंग करतोय, मौज मस्ती करतोय. करा, सण साजरा करूच या की. पण त्याचबरोबर आपल्या या शेतकरी बांधवांकडे पण लक्ष देऊया. हा, जर आत्ता आपण त्यांना मदत केली आणि त्यांना पुन्हा खंबीरपणे उभं केलं तर आपली यंदाची दिवाळी सार्थकी लागेल. नाही, अगदी तुम्ही बरोबर बोललात मास्तरांनो. आत्ता म्हणजे टालकत शिरलंय. म्हणजे सगळे लोक बोलतात बलीराजा बलीराजा, पण तो राजाचा बली जाऊ नये याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला. अगदी बरोबर. ऐका ना, मी जिल्हाधिकारी जाणार आहे, त्यांना सांगणार आहे की शासनाच्या माध्यमातून जी काय होईल पटापट लवकर त्यांच्यापर्यंत कशी मदत मिळेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करा, असं मी तिकडे जाऊन सांगणार. आता तुम्हाला कळलं तुमचं खरं काम काय आहे. काही झालं म्हणजे लक्षात नाही आलं. पहिल्यांदा, मला वाटतं पहिल्यांदा ही सभा व्यवस्थित संपन्न झाली. जा घरी आता, चला. आज गाव पण शांत झोपलं. चांगलं बोलले तर झोपण झाली लागेल आपल्याला. वा वा वा, अतिशय महत्वपूर्ण विषय, अतिशय संवेदनशीलतेने हाताळलात. खूपच छान, खूपच छान. प्रसाद, असं म्हणतात की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तर शेतकरी तर 140 करोड लोकांचा पोशिंदा आहे. त्यामुळे तो तर जगलाच पाहिजे आणि त्यासाठी मदत आपण करायलाच हवी. आणि हा मंच, या मंचाच्या माध्यमातून आपण कायम वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवरती भाष्य करत असतो, जे आज केलं गेलं फारच इंटरेस्टिंग पद्धतीने केलं गेलं आणि तितकंच रंजकही झालं. उत्तम एनर्जी, उत्तम गिव्ह अँड टेक, मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. अत्यंत समर्पक असा परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम सुद्धा हा मंच वेळोवेळी करत असतो. सामाजिक परिस्थितीची आणि आपल्या जबाबदारीची जाणीव सुद्धा करून देत असतो. त्यामुळे मला हा मंच फार आवडतो. विचारांना विचारांनी उत्तर द्यावा, आज हे वाक्य फार थेट घुसलं मित्रा काळजात. आणि अमृता, तुझं विशेष कौतुक. अत्यंत नॉन इन्व्हेजिव्ह म्युझिक, म्हणजे मंचावरती काय चाललंय त्याचं भान ठेवून इतका सॉफ्ट पियानो आला ना. बाबा मज्जाच आली, फार सुंदर. आज मी परफॉर्मन्सेसबद्दल काही बोलणार नाही, पण मी हीच प्रार्थना करेन की महाराष्ट्रामध्ये जितक्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे पुरामुळे, तिथली परिस्थिती लवकर सुधारो आणि आपला मदतीचा हात जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पोचो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. येस येस, हीच प्रार्थना. थँक्यू टीम.